एक बहू के नाते जान की बाजी लगाकर मैं आपके प्रश्न उपस्थित करती हूँ कि 26 तारीख को मतदान के द्वारा इन्हें कैसे सबक सिखाओगे। यह सवाल करते हुए नवनीत राणा ने संजय रावत के बयान पर उद्धव ठाकरे को भी ललकारा है। नवनीत राणा के प्रचार के लिए दरियापुर में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की सभा थी। उस वक्त उन्होंने संजय रावत पर पलटवार किया। मी या मतदारसंघाची सून आणि मग प्रतिनिधित्व करत आहे, कारण की जे मतदारसंघाला मी प्रतिनिधित्व करत आहे, तर जेव्हा मी पार्लमेंट मध्ये बोलत असताना एक प्रतिनिधित्व पेक्षा मी सून या कर्तव्याने त्या पार्लमेंट मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करत आहे। कारण प्रत्येक विषय जेव्हा तिथे मी बोलते तर ती पोटतिडकीनी असते। पोटाचे बेंबीपासून बोलणं कायला म्हणतात आमच्या गावरानी भाषेत तिथपर्यंत पोटतिडकीनी मी त्या पार्लमेंट मध्ये बोलत असते। आणि या मतदारसंघामध्ये बाहेरचा कोणीही उठला सुटला आला तर या मतदारसंघाची सुनीवर ज्या मतदारसंघामध्ये अंबा नगरीचे नावानी पूजणारा हा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये येऊन एक त्या मतदारसंघाची सुनीवर खालची पातळीवर बोलण्यासाठी एक कोणताही नेता उठून येते। मला हे माहित आहे की आम्ही गरीब जरी असलो, आम्ही नॉर्मल परिवारचे जरी असलो, पण आमचा स्वाभिमान आम्ही कोणत्याही क्षणात कोणासमोर घाण टाकत नाही। त्या या मतदारसंघाची सून म्हणून त्या पार्लमेंट मध्ये मी रिप्रेझेंट करते। आपण सगळे महिलांना माझा प्रश्न आहे, कोणीही जर आपल्या सुनावर येऊन बोट दाखवत असन तर आपण महिला ते बर्दाश्त करणार आहे काय?